नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जिने चढू नका. गरज असेल तरच FC आधाराच्या पाईपला घट्ट धरून चाला. आपलं डोकं गतीने फिरवू नका. आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा. आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका. आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा. आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला. झोपेतून उठताना तोंड समोर ठेवून उठू नका, तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा. उलटे चालू नका, त्याने गंभीर इजा होऊ शकते. खाली वाकून जड वस्तू उचलू नका, तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला. झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा. संडासला जोर लावू नका, नैसर्गिक होऊ द्या. अजून महत्त्वाचं म्हणजे नेहमी कृतिशील राहा, सकारात्मक विचार ठेवा. कारण आयुष्यभर काबाड कष्ट केल्यानंतर स्वतःसाठी वेळ द्या. आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. वरचेवर मित्रांच्या संपर्कात जरूर राहा. मनसोक्त पैसे खर्च करा, वेळ खर्च करा. आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपण आपल्यासोबत नेणार नाही. मग जीवनात खूप काटकसर कशाला करायची? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे. ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. आपण गेल्यानंतर पुढं काय होणार याची मुळीच चिंता करू नका. कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कोणी आपले कौतुक केले काय आणि टीका केली काय, काहीही फरक पडत नाही. जीवनात स्वकष्टाने मिळवलेला पैशाचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल. तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका. त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या. स्वतःचं भविष्य घडवू द्या. त्यांच्या इच्छा, आकांक्षाचं आणि स्वप्नांचं तुम्ही गुलाम होऊ नका. मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तू द्या. मात्र काही खर्च स्वतःवरही नक्कीच करा. जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसतं राबणं म्हणजे आयुष्य नाही. आपल्या आरोग्याची हेळसांड करून पैसे कमवायचे दिवस आता संपलेले आहेत. पुढील काळात पैसा मोजून सुद्धा चांगलं आरोग्य मिळत नाही. या वयात प्रत्येकापुढे 2 महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसे कमवणं कधी थांबवायचं आणि किती पैसा आपल्याला पुरेल? तुमच्याकडे कितीही एकर सुपीक जमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागतं याचा विचार करा. तुमच्याकडे अनेक घरे असले तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते. एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला, हे लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट म्हणजे तुमचा स्वभाव खेळकर असू द्या. तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला जे उत्तम आहे, उदात्त आहे त्याकडे पहा, त्याची जपवणूक करा. आणि हो, तुमच्या मित्रांना कधीही विसरू नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही मनाने कायम तरुण राहाल आणि इतरांनाही हवेसे नक्कीच वाटाल. तेव्हा या गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळल्या तर नक्कीच तुमचं आयुष्य सुखकर होईल. मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. त्यासाठी मित्र जीवाभावाचे कमवा. त्याचप्रमाणे रोज व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात राहा, हसवत राहा, त्यांना दाद द्या. म्हणूनच म्हणतात की आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटेही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा. जसं म्हणतात की डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण काळाच्या पडद्याआड गेलेली जिवलग मित्र, माणसे कधीच दिसत नाहीत. म्हणून मित्र जपा, मैत्री जपा, जिवलग माणसांना वेळ द्या, स्वतःसाठी वेळ द्या आणि आलेला प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारची तक्रार न करता. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही नक्कीच आनंदी जीवन घालवू शकता.